कोल्हापूर जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात गेल्या 32 वर्षाहून अधिक काळ अखंडितपणे कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे दुर्वास बापू कदम. सामाजिक प्रश्नांवर, महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात, प्रशासकीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक आंदोलनं, मोर्चे काढून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दुर्वास कदम कायमच प्रयत्नशील राहिलेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेत सहभाग असो, मराठा आरक्षणाचं आंदोलन असो किंवा धनगर समाजाच्या मागण्यांसाठीचं आंदोलन असो, दुर्वास कदम यांचा सहभाग नेहमीच अग्रभागी राहिला आहे. रस्त्यावरील लढाई लगत असतानाच शहराच्या विकासाबरोबरच सर्वसामान्यांचे प्रश्न महापालिकेच्या सभागृहात मांडून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्धार दुर्वास कदम यांनी केला. 2015 साली त्यांच्या पत्नी वृषाली कदम यांनी आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 68 मधून कळंबा फिल्टर हाऊसमधून निवडणूक लढवली आणि विजयी देखील झाल्या. आणि इथून पुढे सुरू झालं नवं विकास पर्व. प्रभाग क्रमांक 68 कळंबा फिल्टर हाऊस हे कोल्हापूर शहराचं दुर्लक्षित उपनगर होतं. या ठिकाणी अनेक ओपन पेस होते, मात्र त्या ओपन पेसचा अक्षरशः कोंडावळा झाला होता. त्याचबरोबर मैलखड्याची प्रशस्त जागा होती, मात्र हा परिसर मिनी झूम प्रकल्प म्हणावा की काय असा अस्वच्छ झाला होता. कचऱ्याचे ढिगारे दुर्गंधीने व्यापलेला होता. प्रभागात शोधूनही सापडणार नाही अशी ड्रेनेजची अवस्था होती. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, तर रस्त्यांचा पत्ताच नव्हता. अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या प्रभागाचा विकास करण्याचं आव्हान दुर्वास कदम यांच्या नेतृत्वाखाली वृषाली कदम यांनी स्वीकारलं आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत कोल्हापूर शहराचा एक स्मार्ट प्रभाग बनवायचा या उद्देशानं कदम दाम्पत्य कामाला लागले. महापालिकेच्या सभागृहात प्रभागातील प्रश्न मांडायला वृषाली कदम यांनी सुरुवात केली. जे कोंडाळाग्रस्त ओपन पेस होते त्या ठिकाणी बगीचे झालेत, तर काही ठिकाणी महिलांसाठी विरंगुळा केंद्र झालीत. ज्या मैलखड्याची मिनी झूम प्रकल्पासाठी अवस्था झाली होती तो स्वच्छ करण्यात आला. त्या ठिकाणी नागरिक फिरायला येऊन तिथं मोकळा श्वास घेऊ लागले. 25 वर्ष भेडसावणारा ड्रेनेजचा प्रश्न निकालात काढण्यात आला. प्रभागात चकचकीत रस्ते करण्यात आले. बँगलोरच्या धर्तीवर कोल्हापूरमध्ये प्रथमच ई-टॉयलेट संकल्पना राबवण्यात आली. प्रभागांमध्ये अखंडित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. निर्माण चौक परिसरातील ताराराणी कॉलनीमधील तब्बल 110 घराचं प्रॉपर्टी कार्ड बनवून नागरिकांना देण्यात आली आणि 50 वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न निकालात काढण्यात आला. आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांच्या विकास निधीतून तब्बल 8 कोटी रुपयांची अनेक विकास कामे करून दुर्वास कदम आणि त्यांच्या पत्नी वृषाली कदम यांनी प्रभागातील नागरिकांची मनं जिंकलीत. प्रभागातील विकास कामे करत असतानाच वृषाली कदम यांना महिला व बालकल्याण सभापतीपद भूषवण्याची संधी मिळाली. या देखील संधीचं सोनं करत वृषाली कदम यांनी बंद पडण्याच्या मार्गावर असणाऱ्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाला जीवदान देण्याचं काम केलं. या रुग्णालयाला अनेक ठिकाणी गळती लागली होती. डिलिव्हरी विभागाची तर अक्षरशः दुर्दशा झाली होती. अशीच काहीशी अवस्था पंचगंगा रुग्णालयाची झाली होती. या दोन्ही रुग्णालयाला विकास निधी देऊन ही रुग्णालये अद्यावत व सुसज्ज करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी वॉटर फिल्टर बसवण्यात आलेत. तसंच शहरांमधील 22 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी प्रत्येक शाळेत वॉटर फिल्टर बसवण्यात आलेत. वृषाली कदम यांनी दुर्वास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा विकास केलाच, शिवाय महिला व बाल कल्याण सभापती पद भूषवत कोल्हापूर शहराच्या विकासामध्ये देखील खारीचा वाटा उचलला. प्रभाग क्रमांक 68 कळंबा फिल्टर हाऊस या प्रभागात विकास म्हणजे काय हे पाहण्यासाठी म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, नंदनवन कॉलनी, नारायणराव सासने नगर, ताराराणी कॉलनी, निर्माण तरुण मंडळ, मैलखड्डा झोपडपट्टी, शिंदे अंगण, गुरु महाराज नगरी, शाहू हाऊसिंग सोसायटी, पाडलकर वसाहत, यशवंत कमळ कॉलनी या परिसरात फेरफटका मारल्यानंतर लक्षात येईल. आणि म्हणूनच केलेल्या विकास कामांच्या जोरावर नवी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप पुरस्काराने सन्मानित झालेले दुर्वास कदम काँग्रेस पक्षाकडून हात या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. केलेल्या विकास कामांची पोचपावती म्हणून या निवडणुकीत देखील दुर्वास बापू कदम यांना प्रभाग क्रमांक 19 मधून पुन्हा नागरिक संधी देतील यात शंका नाही.